बघा हा व्हिडिओ। शेतकरी राजाला कर्जमाफीची गरज होती आणि माझा शेतकरी राजा तुमच्यामध्ये एक नेतृत्व पाहत होता आणि एक आस लागली होती की आता आमची कर्जमाफी होणार। आणि शेवटच्या क्षणाला तुमच्याकडून एक चूक झाली। ती चूक व्हायला पाहिजे नको होती। तुम्ही नागपूर सोडायलाच पाहिजे नव्हतं। जर तुम्ही नागपूर सोडलं नसतं तर हे सरकार अजून जर 1 ते 2 दिवस ते आंदोलन चाललं असतं ना, हे सरकार ऑटोमॅटिक आपल्या पायापाशी आलं असतं, झुकलं असतं आणि या सरकारला दिलेलं आश्वासन पाळावं लागलं असतं। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावाच लागला असता। शेवटच्या क्षणाला तुमच्याकडून चूक झाली। तुम्ही नागपूर सोडलं आणि मुंबईला गेले आणि म्हणूनच लोक तुमच्यावर टीका करतायत। या महाराष्ट्रामध्ये संघर्ष होता। मनोजदादा जरांगे पाटलाच्या नेतृत्वात सुद्धा आंदोलन झालं। आंदोलन अंतर्वालीत झालं होतं। लोकांचा पाहिलं हा झाकण दिले आमचं ट्रेन टप्पर। तुम्ही चूक केली का तुम्ही नागपूरला मुंबईला जायचं नव्हतं। कारण जरांगे पाटील कधीही उपोषण करते तर सरकारला तिथं बोलावते, ते जात नाही। आता येले काय बोलू मी आता। अबे तीन टपरा तू फक्त कोणाला ट्रोल करू शकता। मी सारे व्हिडिओ पाहिले तुझे भिकार चोटा। मी सारे व्हिडिओ पाहतो, फक्त तू ट्रोल कोणाला करतं। ट्रोल करता तर अस्तित्वात उतर, रस्त्यावर उतर। त्या एवढं धमक असेल ना, एवढं शेतकऱ्याचं हित असेल तेवढं तर तू रस्त्यावर उतर, उपोषण कर। त्या रविराज साबळेसारखा तू शिकून राहिला काय गैल भाने? तुला माहित आहे काय 28 तारखेला मोर्चा निघाला, आंदोलन निघालं होतं। 29 ते 30 तारखेला हायकोर्टामधून या कोर्टातून काय आलं होतं माहिती आहे काय? कोर्टातून काय आलं होतं? नोटीस आली होती, आदेश आला होता की लवकरात लवकर नागपूर खाली करा, तुमचं आंदोलन बरकरार करा लवकरात लवकर। मग काय करणार का जरांगे पाटलासारखंच काय ते गांजर घ्याव काय? मग गांजर घ्याव काय? जरांगे पाटलाला दिलं तसं गांजर तसं घ्याव काय? अरे बेटा शेर आहे, 1.25 शेर भेटला। कारण सरकारला माहित होतं हा बच्चू कडू हा जंगलवासी आहे, रानटी माणूस आहे, जंगली आहे, हा काही करू शकतो आणि हा रानटी आहे। जंगलातून आता त्याने शेर आणलेले आहे आणि आपल्या शहरात कानी दाखल झालेला आहे। चक्का जाम करून राहिला, ट्रॅफिक जाम करून राहिला। त्या कारणामुळे कोर्टातून आदेश आला की लवकरात लवकर 29 तारखेला तुम्ही 29 ते 30 तारखेला तुम्ही काय करा, खाली करा लवकरात लवकर। गय भाने न्यूज पाहत असतं का? फक्त काय इंस्टाग्रामवरच्या बाया नंग्याच पाहत असतं काय? व्हिडिओ पाहत जा ना सीधे, न्यूज नसतं पाहत काय? का नंग्या बायाचाच व्हिडिओ पाहत असतं काय? अरे ट्रोल करणं सोडून दे भिकार चोटा। तू लय व्हिडिओ पाहिले मी, तू रंगारंगाले कोणाकोणाला काय काय बोलतो, सगळ्यांना ट्रोल करतो तू नंग्या, समजलं काय? अरे ट्रोल करणं बंद कर, एक भोई वरता करतं अशी नशी स्वतःला शायना समजून राहिला का? हिरालाल पन्नाला समजता काय तू? लय दिवसापासून सटकला होतं माझ्या डोकं त्यासाठी। कारण तू लय जणा ट्रोल करून राहिला, लय जणा ट्रोल करतो, लय जणाले उभ्याने शिव्या देतं। हे त्या मायने हे शिकवलं का? बापाने हे शिकवलं काय? संस्कार हे दिले का तुले? अरे शेतकऱ्याचा पोरगा आहे ना तू, तर शेतकऱ्यासारखा वाग, शेतकऱ्यासारखा कर, उपोषण कर, रस्त्यावर निघ, आंदोलन कर शेतकऱ्यासाठी। त्या आंदोलनात नसता गेला असं तू नागपूरला गेला त्या आंदोलनात, मोर्चात गेला होता काय? अबे घामटे फक्त फोनावर पाहून राहिला होता काय? टोमने मारू आला तू, फक्त फोनावर कमेंट करू शकतं। ते कमेंट तू अस्तित्वात उतरू शकत नाही। झाकण झुल्या आणि दुसऱ्याला झाकण झुले म्हणून राहिले तुम्ही। बच्चू भाऊ ने हे चुकीचं केलं। हे न झाले नव्हतं पाहिजे, नागपूरहून मुंबईला नव्हतं झाले पाहिजे। त्यांनी ऑन कॅमेरा सोशल मीडियावर मीटिंग घेतली पाहिजे। ऐका रे काय म्हणते असा म्हटलं त्यानं, ऑन कॅमेरावर त्याने मीटिंग घेतली पाहिजे। अरे वा, ऑन कॅमेरावर मीटिंग घेईन तर इकडला सूर्य इकडे निघन, समोरचा सूर्य मागं निघन। अबे झाकण झुल्या, बच्चू भाऊ थांबले असते, पण कोर्टाचा आदेश असा आला का लवकरात लवकर नागपूर तुम्ही खाली करा। झाकण झुल्या, कोर्टाचा आदेश आला तर सगळ्याला जेलात जायला लागलं असतं। त्यांनी नसतं केलं तर, मुंबईला नसते गेले तर
जरांगे पाटील, त्या जरांगे पाटीलचा विषय काढला होता ना, जरांगे पाटील बद्दल बोलतो. जरांगे पाटीलला पण कोर्टाचा आदेश आला होता ना, तेव्हा देवेंद्र फडणवीसनं गांजर म्हणून GR दिला होता. त्या दिवशी आंदोलन उठा लागलं होतं. अरे तुला काही समजत नाही, तू फक्त आपलं धापतं. म्हणजे कोणी करायला गेला ते वाईट, आपण करतो ते चांगलं. अरे असं नको समजू राजा. जरांगे पाटील एक समाज सुधारक आहे, शेतकरी दाता नाही आहे, शेतकऱ्याचं भवितव्य चितणारा माणूस नाही आहे. जरांगे पाटीलनं उपोषण आंदोलन समाजासाठी केलं होतं, आपल्या धर्मासाठी जातीसाठी केलं होतं, आरक्षणासाठी केलं होतं. बच्चू कडूनं आतापर्यंत शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं, जातीसाठी ना धर्मासाठी ना पक्षासाठी नाही केलं. बच्चू भाऊनं जातीसाठी आणि धर्मासाठी आंदोलन केलं असतं ना, आतापर्यंत आरक्षण भेटलं असतं बेटा. कळलं का? आतापर्यंत आरक्षण भेटलं असतं. समजलं काय? समजलं काय? पण मी जरांगे पाटीलला पण वाईट बोलत नाही, कारण तो माणूस संघर्ष योद्धा आहे. संघर्ष योद्धा आहे का तो संपल्या समाजाला संघटित करून आरक्षण मागून राहिला. पण बच्चूभाऊ कडूचं वेगळं वातावरण आहे, वेगळा परिचय आहे. तो माणूस जातीसाठी आणि धर्मासाठी आणि पक्षासाठी भांडत नाही, तो भांडून राहिला शेतकऱ्यासाठी. हे तुला हे समजायला पाहिजे, कारण तुझे वडील पण शेतकरी असन, तुझी आई पण शेतकरी असन, ते पंजोबान पण शेतकरी असन. समजलं काय? त्या टुणूकच्या खुर्चीवर गोल घुमणाऱ्या खुर्चीवर तिथून भोई अशी करून राहिला, तशी करून राहिला, नशी करून राहिला, ते बोलणं होते. एकल कुठे समजलं? तू विदर्भात आहे तेव्हा समजन तुले. तू भेटला ना तर असा झोळणले का तुले, मी खोटं सांगत, तुला टोमने मारतो कोणाले, लय टोमने मारतो लयच. म्हणते कोणी भेटला येले मारायचा. याचा व्हिडिओ मी टाकतोच तुम्हाला, थांबा अजून एक दुसरा व्हिडिओ बनवतो त्याच्यावर टाकतो मी तुम्हाला. एका त्या म्हाताऱ्या माणसाने काय म्हणून आला तो, तर ह्या म्हातारा माणूस भेटला त्याला झोळा. याच्या बापाच्या वयाचा आहे रे, 70-80 वर्षाचा माणूस आहे तो. त्याने बाबासाहेबाच्या गाण्यावर डान्स केला. तर तो काय म्हणून राहिला होता की या कुठं भेटून दिले झोळा. याच्या बापाच्या वयाच्या माणसाला झोळाच्या गोष्टी करून राहिला. विचार कर, याच्या मायनं बापाने काय असे संस्कार दिले काय? मी व्हिडिओ टाकतो तो टेन्शन नको घेऊ, सोशल मीडियावर व्हायरल करतो. म्हणजे याची बोलतीच बंद करतो मी. हा कसा टोमने मारते कोणाला नाही. बैताड बेलना. अबे बोलायचं तर भरपूर आहे मला, पण बोलू शकत नाही, कारण कायद्याच्या याच्याने बोलावं लागतं मला. त्यावर का वायफळने बोलत, कोणाला मारा ढोराच्या गोष्टी नाही करत. तू मारा ढोराच्या गोष्टी करतो, बैताड तोंडाच्या अंदर चालल्या जाशील ना, ज्याला टाकन ना. समजलं का? मारा ढोराच्या गोष्टी नको करत जाऊ बैताड्या. आणि बच्चू भाऊ कॉमेंट करू नको. का गेले माहिती आहे ना? 2 दिवस थांबले असते, 2 दिवस बच्चू भाऊ थांबले असते तर सरकार त्यांच्या पायी येऊन पडलं असतं, शेतकऱ्याच्या पायी येऊन पडलं असतं, याचं म्हणणं असं आहे नाही काय? बच्चू भाऊ तुम्ही 2 दिवस थांबले असते तर सरकार आणि तुमचं हे सगळं पायी पडले असते शेतकऱ्याच्या. अबे काल कोंड्या कोर्टाचा आदेश आला, नागपूर खाली करा. सर्वसामान्य जनतेला तकलीफ होऊन राहिले, चक्का जाम होऊन राहिले, हे होऊन राहिलं ते होऊन राहिलं असं त्याचं म्हणणं होतं. त्या कारणामुळं नागपूर खाली करणं अर्जंट होतं. तर बच्चू भाऊला विडा उचलायलाच लागला. बच्चू भाऊला हा विडा उचलायलाच लागला. कारण का जाण्याचं एकच आहे, कारण त्याला जाण्याचा गरज एकच पडली, कारण तिचं आंदोलन खतम झालं असतं. कारण एवढी मेहनत तिला गेलं असतं. पाणी तारीख तर जाऊ दे, काहीच भेटलं नसतं. शेतकऱ्याने केलेला मोर्चा आंदोलन हे पुरं व्यर्थ गेलं असतं पाण्यानं वाहत. काहीच व्यर्थ नसतं राहिलं. एवढी मेहनतीला काहीच फळ नसतं भेटलं. मूर्खाल ऐकून घेत जाय. त्या कारणामुळं बच्चू भाऊला हा विडा उचला लागला, म्हणून ते मुंबईला गेले. त्यांना गरज नव्हती. आणि तू काय म्हटलं होतं अजून? का बच्चू भाऊ कडू हे शेतकऱ्याचे आंदोलन, शेतकऱ्याचे दाता आहे, अंध अपंग याचे हे आहे. अगदी बरोबर बोलला तू. हे आहेच. आताच नाही, बच्चू भाऊ अपक्षाती होते ना, आणि अपक्षातच आहे त्याचा पक्ष, म्हणजे स्वतंत्र केलेला पक्ष आहे त्यांनी. बच्चू भाऊ अगोदरही जेव्हा आता राजकारणात नाही आहे ना, कोणा मंत्रासंत्राचं पद नाही द्यायला. आताही म्हटलं शेतकऱ्याचं हितही करते, अपंग अंध त्या लोकांचं हित करते. त्यांनी पगाराची वाढ केली, 1000 ते 1500 रुपये पगार वाढला त्याचा. कळलं काय? शेतकरी नेते हा सारखा नेता होणार नाही. आजकाल लोक आपल्या जातीसाठी धर्मासाठी लढतात, पण एकच असा एक माणूस आहे का तो शेतकऱ्यासाठी लढतो, अंध अपंग लोकांसाठी लढतो. मग लेका
तुला समजायला पाहिजे. बच्ची भाऊ न झाले तो पाहिजे, झाले तो पाहिजे, झाले तो पाहिजे. येऊन पाय ना एक वेळा उपोषण करून पाय, आंदोलनात येऊन पाय. आला तर बे बाहेर तोंड्या आंदोलनात तू कंबत बमलून आला, तिच्या तिथं कमेंट करून आला फोनावर. झाकण झुले. हा अरे काही व्यर्थ बोलून काही कामाचं नसते गावंडळा. काही व्यर्थ बोलून कामाचं नसते. कोणाला टोमणे मारून खुर्चीवर सोशल मीडियावर कमेंट करू शकता, पण ते कमेंट अस्तित्वात आणून दाखवा, तेव्हा म्हणून मी तुम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहा म्हणून, शेतकरी आहा म्हणून. नाहीतर कमेंट तर कोणीही करू शकते बे, अन्याय करू शकते कमेंट, अपंगही करू शकते. लक्ष आहे काय मी काय बोलून राहिलो? तर माणसानं व्हायरल होण्यासाठी कोणाचा आधार न घेता स्वतःच्या अस्तित्वातून व्हायरल व्हा, चांगल्या गोष्टीनं व्हायरल व्हा, या वाईट गोष्टीनं व्हायरल व्हा, हे तुमची प्रॉब्लेम आहे. पण माझं म्हणणं एकच आहे की लोकांना टोमणे मारून काय फायदा? आपण टोमणे मारू आलो ते अस्तित्वात उतरा ना, उपोषण करून पाय ना, इकडं आंदोलन करून पाय ना. गौसाळ्या मग समजून तुले ते नाही समजणार, तुले ते काय नाही समजणार. कारण तू फक्त टोमणे मारू शकतं, त्या भोया उच्ची करू शकतं, असा करू शकतं, तसा करू शकतं. साठण झुल्या समजलं काय? ते भोई उच्ची उच्ची करू करू बोलते, तर भोसूडचा भोई उच्ची कुर्ची करू करू बोलते. म्हणजे अजिबच पोट्टा आहे ना ते, अजिबच पोट्टा आहे. याला समजायला पाहिजे का बा हा शेतकऱ्याचा पोरग, मी पण शेतकऱ्याचं पोरग, हा सगळे शेतकऱ्याचे पोरं आहे. आणि शेतकऱ्यालाच भांडून टोमणे मारा का चुकी केली म्हणजे काय? येऊन पाय ना, चुकी केली वाले बच्ची भाऊन चुकी केली म्हणते, मुंबईला नव्हते झाले पाहिजे. हायकोर्टाचा आदेश आला का तिथं थांबता? ते तारीख तरी भेटली, ते तारीखही नसती भेटली. समजलं काय? तिथून बरखास्त झालं असतं आंदोलन शेतकऱ्याचं. समजलं काय? विचार करा लागते. झाकण धुल्या बकल बकल कोणी करू शकते सोशल मीडियावर. बकल बकल ते बकल बकल काही कामाचं नसते. गैबान्या कळलं काय? हे बकल बकल गैबान्या काही कामाचं नसते, त्याला अस्तित्वात आणायला लागते. समजलं काय? झाकण झुलेले का? बरोबर बोलो समजा. कमेंट करा, फॉलो करा, शेअर करा हा व्हिडिओ.